Hi friends, this is Bhushan Nimlekar on Dahisar Connect, and we have a guest today, guest or a family member or a student, whatever you say. I have Sushant Netravali, who is a very good cyclist. He has represented a lot of races in Maharashtra. He's got a very professional cycle with him. Sushant, hi, how are you? Hi, sir. Good evening, sir. Good I'm evening. good. Good How are evening. you? Awesome. By God's grace, well, actually, you already hosted on the Dahisar Current. If you're aware, Correct. City Bachao and, Cycle Chalao was the Oh, concept we had thought about, and then you had sent a bite. So, friends, correct. Sushant is a person who's a Daiserite, and he's a brilliant student of Mrs. Nemleka's tutorial, a good family man who takes care of his parents, his wife, and his child. And I know him since maybe 25 years or around that. So, Yes. Sushant, my main intention to connect with you today is we are speaking about cycling per se, because cycling हा जो विषय आहे, we want that people should be aware of what is cycling. And as you have got a cycle worth, I think, a couple of lakhs, which we have seen when you were in I think, when you were working initially your first job. So I'm very happy that, you were so serious about that as a career also, maybe, or maybe as your hobby or a profession. Can you just Correct. elaborate on that? शुअर. सो सायकलिंग म्हणजे पहिलं तर आपलं चाइल्डहुड मेमरी सायकलिंग. Oh, oh, तर लहानपणापासून सायकल चालवण्याची आवड होतीच. oh. आणि सायकलिंग एज अ करिअर बघितलं नाही, बट इट बिकेम अ पॅशन. बेसिकली तुम्ही बोलू शकता अगर पॅशन म्हणून मी घेतलं. आणि सायकलिंग सिरियसली केव्हा झाली? आय मेट विथ अन ऍक्सिडेंट Oh. वेन आय वॉज इन स्कूल. Generally, people leave when they meet with an सो accident. You took it हा. seriously. तर येस. सो दहिसर सबवे आपला आहे तिकडे Oh, एक छोटासा असा ऍक्सिडेंट झाला आणि आय फ्रॅक्चर्ड माय लेग. but सो आय हॅपन टू से यार मीन्स व्हॉट वॉज रॉंग, लाईक म्हणजे सायकल सायकल चालवतो आणि पीपल डोंट सी लाईक सायकलिस्ट म्हणजे त्यांना काय वाटतं की सायकलिस्ट काय सायकल चालवतो म्हणजे तो एक ही इज अ लाईक अडथळा आहे तो असा. लोकांचं अशी परसेप्शन असं mentality नाहीये आहे ना? This is what the इंडियामध्ये. perception. हो. तर दॅट इज वन आय टुक अप सायकलिंग व्हेरी सिरियसली अँड आय हॅपन टू मीट अ पर्सन कॉल्ड मिस्टर उस्ताद खान, ज्यांनी आपला मूवी जो केलेला आमिर खाननी, अं, जो जीता वही सिकंदर, बरं. त्यामध्ये त्यांनी त्यांना गाईड केलं होतं. तर ही युज टू स्टे ॲट बोरिवली दॅट टाइम. सो मी त्यांना अप्रोच केलं म्हणजे माझं 10th झाली होती जस्ट. आणि बोललो माझं असं असं झालं, मला सायकलिंग मला सिरियसली करायची आहे. तर Okay. पहिली सुरुवात सायकलिंगची तिकडनं झाली. आणि मग एक मला तिकडे सायकलिंगचा माझा घनिष्ठ मित्र असा मिळाला, हु हॅज बीन लाईक अ फॅमिली ना, मोर दॅन 30 इयर्स वी नो इच अदर, 35 इयर्स. त्याला आधी पण ओळखायचो, पण तशी ओळख नव्हती. सायकलिंगमुळे ही बिकेम अ फॅमिली फ्रेंड. आणि म्हणतात ना कसं म्हणजे मोर दॅन 9-10 इयर्स वी यूज टू ट्रेन टुगेदर. त्याचं नाव पवन जावळे. सो बरं. तो छत्रपती आहे, तो टायकांडो खेळायचा, छत्रपती अवॉर्डी वगैरे आहे तो. आणि त्याला सायकलिंगची फार आवड होती. बरं. सो ही इज द वन हु गॉट मी इन टू प्रोफेशनल सायकलिंग. आणि उस्ताद खाननी एक अशी गाडी म्हणजे सायकल दिली आम्हाला. तेव्हा आपण विचार पण नाही केला 2-3 हजाराला सायकल येते. आणि त्या काळी आम्ही 15,000-20,000 रुपयाची सायकल बघितली, बरं. जी मेड इन इंग्लंड होती. आणि सायकलिंगची अशी सुरुवात झाली तिकडनं. देन वी स्टार्टेड डुईंग शॉर्ट राईड्स आणि लॉंग राईड्स. मग हळूहळू लॉंग राईड्स वेंट ऑन टू 200 किलोमीटर्स, 100 किलोमीटर्स, 50 किलोमीटर्स, असं वाढत गेलो डिस्टन्स. 50, 100, 200, 250. Okay. आणि मग आम्ही पार्टिसिपेट केलं. आपल्या इकडे हिस्टॉरिक रेस होते, बॉम्बे पुणा रेस, बरं. विच इज ग्रुलिंग रेस आहे. कामशेटची घाट लागते, हं. खंडाळाची घाट लागते. आणि अशी 160 किलोमीटरची ती रेस असते, ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियामधून सायकलिस्ट येतात. सो दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट म्हणतात ना. म्हणजे त्या रेसमध्ये आम्ही पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं. वी आर नॉट एबल टू फिनिश दॅट रेस, बट एक प्रोत्साहन मिळालं तिकडनं. आणि वी रिअलाइज वेअर वी आर लॅकिंग. आणि मग तिकडनं सुरुवात झाली जी प्रोफेशनल सायकलिंगला. आणि तो एक सुंदर असा प्रवास झाला. Okay. भरपूरसे मित्र मिळाले Hmm. सायकलिंगमुळे. So, what is your approach towards training for different races? How do you plan out your? सायकलिंग मध्ये आता मूळतः 2 रेसेस होतात आपल्याकडे, एक Ah, रोड रेस होते आणि एक टाइम ट्रायल होते. रोड रेस इज लाईक 100-200 किलोमीटर्सची रोड रेस असते.
टाइम ट्रायल म्हणजे सर्टन टायमिंग मध्ये यू विल हॅव टू कव्हर सर्टन डिस्टन्स. जशी 40 किलोमीटरची टाइम ट्रायल झाली, बरं. विदिन 1 आवर यू नीड टू कव्हर दॅट. तर मेन तर आपला बॉम्बे अहमदाबाद रोड फार सुंदर रोड आहे ट्रेनिंग बरं. करायला. हो. First of all, that route is very straight. The road quality is quite good compared to other roads in Mumbai. What I can say. बरं. आता थोडीशी त्याची परिस्थिती खराब आहे, पण विरारच्या पुढे गेल्यावर तो रोड फार सुंदर आहे. बरं. तिकडे पॉटहोल्स वगैरे नाही आहेत. तो कुठपर्यंत दॅट हॅज ट्रॅव्हल केलंय बाय सायकल बियॉन्ड विरार? बियॉन्ड विरार आम्ही जायचो मनोहर. संडे तर आमचा असायचा मनोहर. नाही तर एव्हरी डे वी यूज टू, आमचा रुटीन होता. बरं. एव्हरी डे वी यूज टू स्टार्ट फ्रॉम दहिसर चेक नाका, विरार चेक नाक्याला टर्न मारायचा, टोल नाक्याला, आणि परत यायचं. अच्छा. सो दॅट वॉज अवर डेली रुटीन. हम्म, 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 हम्म. And Saturday, Sunday, we used to do long rides. We used to go to Pune, we used to go to खंडाला. तर लॉंग राईड्स ठरलेले असायचे. घाटाची प्रॅक्टिस करायला खंडाळाला जायचो. शिंगरोबाची घाट वरती खालती 2 वेळा केली. दॅट इज टू वर ट्रेनिंग रेजिम. आणि मग आम्ही होम ट्रेनर घेतला घरी, स्टेशनरी बाईक ट्रेनर घेतला. आणि मग असं एक असोसिएशन झालं की जिकडे आपल्याला इंटरनॅशनल कोचेस पण आम्हाला मिळाले तसे, ज्यांनी आम्हाला भरपूर मदत केली सायकलिंग मध्ये. म्हणजे शूज कोणते वापरतो सायकलिंग मध्ये, पेडल कसे असतात, हेल्मेट कसं वापरावं, एरोडायनामिक पोझिशन कशी घ्यावी सायकलिंग मध्ये, कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त अंतर कसं आपण गाठावं, आणि हाऊ टू मेंटेन दॅट स्पीड ऑन द बाईक बेसिकली. घरच्यांचं त्याच्यामध्ये योगदान कसं होतं? पेरेंट्स आणि भाऊ, हाऊ डिड दे फील दॅट यू आर टेकिंग दिस रिस्क सो ऑफ सायकलिंग एव्हरी डे? भाऊ भाऊ तर भाऊ आता यू नो सुयश ऑल्सो, लाईक येस. माय यंगर ब्रदर सुयश. सो ही इज येस. व्हेरी वेल, ही हॅज बीन सपोर्ट. आणि वडिलांचं थोडंसं असं होतं की एवढी महाग आपण सायकल घेतोय. कारण इनिशियली कसं आपण सायकल घेतली म्हणजे 2-3 हजाराची सायकल. हो. आणि पहिली जॉब लागल्यावर पहिली पहिली गोष्ट केली ती पर्सनल लोन घेऊन सायकल घेतली. तर तेव्हा आम्ही 2-2.5 लाखाची सायकल घेतली होती. अँड वी इम्पोर्टेड दॅट बाईक फ्रॉम USA. मित्रांनो ऐका, सी द सिरियसनेस ऑफ सुशांत नेत्रावळी, की 2.5 लाखाची लोक कधी कधी बाईक घेतात किंवा म्हणजे मोटरसायकल वगैरे ऍज अ प्रेस्टिज, बट ही गॉट अ बायसिकल बिकॉज ही हॅड सम विजन इन हिज माइंड. काहीतरी एक स्वप्न होतं. तर कॅरी ऑन सुशांत, व्हॉट वर यू सेइंग अबाउट दॅट? सो सायकल घेतली आणि मग त्यानंतर रेसेस सुरू झाले. जसं वाशी खोपोली वाशी रेस होती, बॉम्बे चॅम्पियनशिप रेस व्हायची आपल्याकडे बरं. बीकेसी मध्ये. सर्किट रेस असायची, आताही होते ती. पण आता तेवढं सर्किट नाही, ते लोक परमिशन नाही देत, कारण तिकडे मेट्रोचं काम चालू आहे आणि मग बुलेट ट्रेनचं कामही चालू आहे. हा, हा, हा. बट ओव्हरऑल तिकडे एक रेस होते, ती बॉम्बे चॅम्पियनशिप होते. एक 15 ऑगस्टला वरळी सीफेसला रेस होते आपल्याकडे दादरला. हम्म. कस्टम पॉइंट रेस होते ती दादरला, सिद्धिविनायकच्या इकडे कस्टम पॉइंट रेस म्हणतात त्याला. दॅट इज द बरं. ओल्डेस्ट रेस परहॅप्स मुंबई हॅज. बरं. बरं. तर ते आपण पार्टिसिपेशन सुरू झालं आणि एक कसं मग एक मार्ग मिळत गेला. मग त्यातून आम्ही ट्रायथलॉन खेळायला लागलो, ओके. विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 इव्हेंट्स, स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग. बरं. तर त्यात मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं 3 वेळा, 2004, 2006 हम्म, हम्म. आणि 2007 साली. सो आय रिप्रेझेंटेड महाराष्ट्र इन ट्रायथलॉन. आणि महाराष्ट्राला मला गोल्ड आहे 3ही वेळा. अरे वा. हम्म. हा, मला स्टेट विचारायचंय. चॅम्पियनशिपला गोल्ड होता. हा. हा, अच्छा, यू गॉट अ गोल्ड ऑन दॅट इज इन द रेस? स्टेट चॅम्पियनशिप आय गॉट अ गोल्ड, आणि नॅशनलला मला 10वी पोझिशन होती. मित्रांनो बघा, दहिसरमध्ये आपल्याकडे कशी चांगली चांगली माणसं आहेत ज्यांना दे रिप्रेझेंट महाराष्ट्र अँड दे गेट गोल्ड फॉर दॅट. आणि दीज आर ऑल पीपल हु आर ज्याला आपण म्हणतो हिरे आहेत आपल्याकडे. त्यांना आपण त्यातनं म्हणतात ना दहिसरला, वी आर ट्राईंग टू गेट देम ऑन दहिसर कनेक्ट सो दॅट द होल वर्ल्ड नोज अँड वी आर ऑन द ग्लोबल मॅप. थँक्स सुशांत दिवसो. म्हणतात ना, यू मेक अस प्राऊड विथ दिस अचिव्हमेंट. तर हाऊ डू यू थँक्यू हँडल सर, द थँक्यू. प्रेशर अँड कॉम्पिटिशन सायकल जेव्हा असते, प्रोफेशनल जेव्हा रेस असते तेव्हा? पहिली गोष्ट तर विनिंग इज नॉट एव्हरीथिंग. फर्स्ट ऑफ ऑल माझं तर असं म्हणणं आहे की पार्टिसिपेट करणं हो. इज ऑलमोस्ट इम्पॉर्टंट. पेरेंट्स तुम्ही रिमेंबर दिस पर्टिक्युलर सेंटेन्स. सॉरी इंटरप्ट करते सुशांत, बिकॉज नो नो इश्यूज. एव्हरीथिंग व्हॉट युअर स्पीकिंग हॅज गॉट सम रेलेव्हन्स. कारण का आता आता काय माहितीये का, एवढी कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट झालेली आहे की करेक्ट, पेरेंट्सना असं वाटतं की आपलं मूल पहिलंच यावं. कळलं की नाही? नॉट इव्हन सेकंड. करेक्ट. सो व्हॉट यू से इज पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट. इज इट? पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट. आणि बरं. आपल्याला म्हणजे पार्टिसिपेशन, जर तुम्ही असं दडपण ठेवणार आहेत कोणावर की यू विल हॅव टू कम फर्स्ट ऑर सेकंड, हा. दॅट पर्सन विल नॉट बी एबल टू परफॉर्म.
ट्रू. तर त्याला तुम्ही तसं एक सपोर्टिव्ह असं ऍटमॉस्फिअर दिलं पाहिजे की यू पार्टिसिपेट. बरोबर. हळूहळू इम्प्रुव्हमेंट हळूहळू होणार. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे ना, तर व्हेरी गुड. तसं. व्हेरी गुड. आता माझी मुलगी सायकल चालवते, अरे वा. तिलाही फार आवड आहे सायकलची. व्हेरी नाईस. तसं आहे, त्यांना पण Also on the तसा Isar Connect, ऍटमॉस. if you remember, she has also been a part of the Isar Connect because करेक्ट. तिने बरेच वेळा डान्स त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन्स वगैरे भाग भाग सो इट रन्स इन द फॅमिली. इवन ख्याती इज इट आय रन्स. नो शी आणि इज व्हेरी शी इज कम्प्लिटली फाईन. म्हणजे लग्नानंतरही तिने शी हॅज ऍडजस्टेड म्हणा. सकाळी लवकर उठायचं 4 वाजता 5 वाजता, आणि वी यूज टू गो टू लॉंग राईड. सो शी हो. यूज टू गेट अप, प्रिपेअर द टी अँड ऑल. म्हणजे स्नॅक्स, केळी वगैरे, फ्रुट्स अँड ऑल शी यूज टू गिव्ह मी, बिकॉज वेन वी गो ऑन लॉंग राईड्स वी कॅरी दॅट काइंड ऑफ स्टफ, लाईक थोडे कार्बोहायड्रेट्स वगैरे मिळाला, बनाना वगैरे थोडं आपण कन्झ्युम करतो, चॉकलेट्स वगैरे. तर शी यूज टू पॅक द बॅग अँड कीप, सो वी यूज टू जस्ट पुट इट इन अवर पॉकेट, बॅक पॉकेट, अँड वी यूज टू गो. फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट सुशील? फॅमिली सपोर्ट 100%, 100%. Very good. So what you say is handling pressure, pressure notice because you just thought that like participation was most करेक्ट. important, isn't it? That's most important. करेक्ट. करेक्ट. But training, पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट. yeah. अँड विनिंग विल कम ओनली वेन यू आर कन्सिस्टंट, यू आर हार्ड वर्किंग, आणि तुम्ही डिटर्मिंड आहात, तुम्हाला आवड आहे त्या खेळाची, Mm. तर तुम्ही जिंकणार 100%. Okay, okay. प्रेशर प्रेशर घ्यायचं नाही आणि द्यायचं पण नाही प्रेशर. Okay. So how do you train during those professional हे जे असतात इव्हेंट्स तेव्हा डिफरंट डिफरंट ट्रेनिंग्स काय असायचे? ट्रेनिंग जसं सांगितलं तुम्हाला, 50 किलोमीटर पासून आम्ही स्टार्ट करायचो, एक टाइम्ड राईड, की 50 किलोमीटर आपल्याला एवढ्या 50, 50 ह्यूज ह्यूज. एवढ्या अंतरात गाठायची आहे. म्हणजे मुंबई चर्चगेट जवळ 30 एक किलोमीटर आहे. आय डोंट नो त्याच्याही पेक्षा असते का? अराउंड 40 किलोमीटर्स आहे. ओके. नरिमन पॉइंट, मग हे दहिसर रेग्युलर वरून. 40 किलोमीटर्स किंवा 50 किलोमीटर्स? रेग्युलरली तर हो. आमचा रेग्युलर ट्रेनिंग शेड्यूल, कारण मी जॉब करायचो, तर आपल्याला थोडासा असा कन्स्ट्रेन असायचा टाइमचं, बट आपण 4:30 वाजता सकाळी उठून नेहमीप्रमाणे दहिसर चेकनाका ते बँड्रा रेक्लिमेशन आपला एक लॅप असायचा. अरे वा. तो साधारण म्हणजे 50 किलोमीटरचा लॅप होतो येऊन जाऊन. रेक्लेमेशनला लीलावतीकडून टर्न मारून आम्ही परत यायचो. ओके. सो दॅट यूज टू बी अवर स्केड्यूल. आणि सॅटर्डे संडे वी यूज टू डू लॉंग राईड. सुट्टीच्या दिवशी सॅटर्डे संडे लॉंग राईड, म्हणजे इकडनं लोणावळ्याला गेले आणि परत आले. सकाळी लवकर निघालो, लोणावळा बॅक घाट चढून परत आलो. सो दॅट यूज टू बी अवर लॉंग राईड डे. त्याच्यानंतर एक दिवस रेस्ट डे. एक आम्ही शेड्यूल बनवलं होतं, त्याप्रमाणे मग थोडंसं स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, डायट आपलं कंट्रोल करायचं. सो एव्हरीथिंग वी वी हॅड टू मॅनेज. ओके. कारण रेसच्या वेळेला, रेसमध्ये कसं सगळं लक्षात घेऊन आपल्याला चालायला पाहिजे. बरोबर. आपण जास्त जेवून जास्त खाऊन आपण नाही चालू शकत. ओके. लिमिटेड डायट आम्ही तेव्हा फॉलो करायचो. आणि सो मेन हाऊ इज डू यू हायड्रेशन. अच्छा कम कम अगेन? हायड्रेशन, पाणी, पाण्याचा इंटेक. ओके. इट सो शुड नॉट यू बी नीड टू कीप युअर डिहायड्रेटेड सेल्फ डिहायड्रेटेड हायड्रेटेड. व्हायचं नाही करेक्ट. तुम्ही. करेक्ट. लॉट ऑफ फ्लुइड्स यू नीड टू हॅव, सो दॅट बरं. यू डोंट ड्रेन आउट. ओके, ओके, ओके. सो मला आता पुढचा प्रश्न असा आहे की हाऊ डिड यू मॅनेज युअर टाइम अँड एनर्जी अँड एव्हरीथिंग बिकॉज यू आर वर्किंग. सो यू टू स्क्वीज इन दॅट वेन एव्हर यू यूज टू गेट टाइम अँड सो पार्टिसिपेट. वेर देर इज वेर देर इज अ विल देर इज अ वे. वाव. सो ओके, तसं आपण एक टाइम टेबल बनवलं होतं, आणि ते टाइम टेबल आम्ही नियमितपणे फॉलो करायचो. ओके, ओके, ओके. So what is your favorite thing like as a professional cyclist? कळलं की नाही? What was the thing at the prime of your mind की काय काय आठवणी आहेत का की बाबा आपल्याला एखादी स्पेसिफिक रेस? Do you remember any specific race which is there on the back of your mind? स्पेसिफिक रेस अशा भरपूर आहेत, पण एक रेस आठवण येते, ती औरंगाबादला आम्ही गेलो होतो रेस बरं. खेळायला. हम्म. आणि 40 किलोमीटरची अशी ती रेस होती. आणि तिकडे पुणा, नाशिक भरपूर लोक आले होते. हम्म. हम्म. आणि इट हॅपन टू बी का, म्हणजे एवढा मी प्रॅक्टिस मध्ये होतो, ट्रेनिंग मध्ये होतो, हम्म. मी तिकडे ब्रेकअवे केला. म्हणजे मी पूर्ण बंचच्या अगोदर निघून गेलो. हम्म. आणि देर वॉज अ लीड ऑफ 4 to 5 किलोमीटर्स. म्हणजे जो दुसरा आला तो माझ्या 15 मिनिटं नंतर आला दुसरा. अरे रे. तर ती एक अशी रेस आठवण राहिली. म्हणजे आपण फर्स्ट आलो. वाव. आणि आम्ही तो रूट कधी केला नव्हता. औरंगाबादचं क्लायमेट वेगळं, तिकडचे रस्ते आणि सगळंच, म्हणजे ओके. ही अशी एक सुंदर आठवण आहे त्या रेसची, हम्म. औरंगाबादची. ओके. आणि व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज यू हॅव ॲज अ प्रोफेशनल सायकलिस्ट? कारण काय असतं की प्रत्येक फील्डमध्ये एक चॅलेंज असतं, राईट? इवन इफ यू आर करेक्ट. अ मॅनेजमेंट पर्सन इन ऑफिस.
किंवा तसं सायकलिंग मध्ये काय आहे? सायकलिंग मध्ये मेन चॅलेंज तर आपल्या इकडचे रस्ते आहेत. अच्छा. सो हम्म, दॅट इन्फ्रास्ट्रक्चर रिमेन्स अ व्हेरी बिग चॅलेंज. आणि मुंबई रोड्स, तर एव्हरीबडी नोज इट इज फुल ऑफ पॉटहोल्स. द रोड्स आर अनइवन. हम्म, हम्म. आणि दुसरं, लोकांची जी दृष्टिकोन आहे, लोकांचा दृष्टिकोन सायकलिस्ट कडे बघण्याचा, हा, तो थोडासा म्हणजे त्यांचा असा आहे की बाबा हा सायकल चालवतो म्हणजे हा सकाळी 4 वाजता दिसतो, तर सकाळी 4 वाजता रिक्षावाले येतात, टॅक्सीवाले येतात, ते कसेही चालवतात, ट्रक असते, आपले डंपर किंवा टँकरवाले असतात, ते फार रॅश चालवतात. तर तो एक चॅलेंज आहे की थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर आणि लोकांचं माइंडसेट त्याच्याबद्दलचं. so they should change the mindset and they should actually respect the person who's a cyclist, as what you say. करेक्ट, करेक्ट. थोडासा अवेअरनेस लोकांमध्ये पाहिजे की हा सायकल चालवतोय. आणि आपण म्हणजे मी सायकल चालवायचो तेव्हा प्रॉपर सायकल, आपली रेसिंग सायकल. हम्म, सो इट यूज टू बी अ बेस्ट प्रोफेशनल बाईक दॅट वी हॅव हिअर इन इंडिया हम्म, टुडे. बिकॉज हम्म. आपण जेव्हा सायकल घेतो, एक प्रोफेशनल बाईक, इट कॉस्ट समवेअर अराउंड 2 to 5 lakhs और मे बी मोर दॅन दॅट ऑल्सो. बरं, बरं. आणि आपण हेल्मेट घालतो, ग्लोव्ज घालतो, तर त्या हम्म, माणसाला बघितल्यावर त्यांना ऍटलिस्ट असं वाटलं पाहिजे बाबा हा कसली तरी ट्रेनिंग करतोय. हम्म. सो ही इज ट्रेनिंग फॉर सम इव्हेंट. असं नाही का तो हॉबी रायडर आहे आणि तो जातोय, असं नाही. पण थोडासा एक अप्रोच असा लोकांचा पाहिजे. सायकलिस्ट हा सायकल चालवत आहे, आपण त्याला थोडस स्पेस द्यावा, थोडस आपण हे करावं, म्हणजे ऍडजस्ट आणि अकोमोडेट करावं त्याला रोडवरती. ओके, रादर देन नॉकिंग दॅट पर्सन डाऊन किंवा उगाच करेक्ट, काहीतरी नाही का त्रास देण्यापेक्षा. सो मला असं म्हणायचंय, सुशांत, विथ माय बेअर मिनिमम वॉट एव्हर जनरल नॉलेज आय हॅव, आय थिंक कंट्रीज लाईक नेदरलँड हॅव अँड सम अदर स्कॅन्डिनेवियन कंट्रीज हॅव गॉट अ करेक्ट. सेपरेट सायकलिंग लेन्स, विच शुअर, गिव्स येस, इवन येस, ऑफिस येस. जाताना लोक जे आहेत, दे यूज अ येस, सायकल. yes. They not only that, there are many offices in the Western countries who are giving additional money if you are commuting by cycle to work. हो, वाव. So they have programs that are run cycle to work programs. So whenever you take your bicycle and you go to work, they pay you extra because you are reducing the pollution, first of all. First, secondly, you are exercising, you are keeping yourself healthy. कारण सायकलिंग कसं आहे, इट्स अ लो इम्पॅक्ट एक्सरसाइज. या, या. रनिंग सारखा इम्पॅक्ट होत नाही जॉईंट्स वरती वगैरे. इट्स अ लो इम्पॅक्ट एक्सरसाइज आणि त्याचे जॉईंट्स, आपले जॉईंट्स वगैरे त्याच्यानी फार म्हणजे भरपूर बेनिफिट्स आहेत सायकलिंगचे. कार्डिओवॅस्क्युलरी तुमचे मसल्स तर स्ट्रॉंग होतातच, बट ओव्हरऑल बॉडी तुमची. सो ओव्हरऑल बॉडी तुमचं वेट मॅनेजमेंट होतं, तुमचा स्ट्रेस रिलीव्ह होतो त्याच्यानी, तुमचा मूड चेंज होऊ शकतो सायकलिंगने. पण तुम्हाला फ्रेश एअर घेता येते. गाडीमध्ये बसून तुम्हाला ती फ्रेश एअर घेता येत नाही. हो, हो, किती म्हटलं तरी व्हॉट यू से इज हो, राईट. तर मला असं म्हणायचंय, माय डिअर फ्रेंड्स, ऍक्च्युली हु एव्हर आर लिसनिंग अँड दोज हु आर इन द कॉर्पोरेट वर्ल्ड अँड दोज हु आर डिसिजन मेकर्स should take this point what Sushant mentioned just now. Okay, there are incentives given to cyclists or the staff who come by a bicycle to their office work or premises where they work, and they are given a compensation, financial compensation, not because they can't afford it, but it's like, it's a respect because you are preserving nature, conservation of आपण एन्व्हायरमेंटला रिस्पेक्ट करतोय, पोल्युशन कमी करतोय. सुशांत, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. करेक्ट, करेक्ट. आणि ट्रॅफिक आणि पण कमी करतोय. ट्रॅफिक कमी करतोय. तर मला असं वाटतं की वाय डोंट वी टेक दिस इंटरव्ह्यू ॲज समथिंग ॲज पाथ ब्रेकिंग. लेट्स ट्राय अँड चेंज अवर ॲटिट्यूड. आपण लोकांना त्याच्यामध्ये एक जागरूकता लोकांमध्ये आणूया, सुशांत, की दे शुड थिंक अबाउट सायकलिंग. आय डोंट से की दहीसरून चर्चगेटला सायकल नाही, नाही, सुरू व्हेरीवर शॉर्ट सायकलिंग. डिस्टन्सेस तुम्ही शॉर्ट ट्रिप घेऊ शकता ना. मार्केटला जायचंय, सायकलनी जा. या, या. And as what Sushant was saying, ki the people who are those people who are driving other vehicles should give that respect, should give them that काय म्हणतात ते, ती साईड द्यावी बाजूला, आणि त्यांना पुढे जायला द्यावं, किंवा ॲटलीस्ट डोंट बी नॅस्टी बाय नॉकिंग देम डाऊन. तर इजंट इट. अँड ॲज वॉट आय वॉज सेइंग की सेपरेट लेन्स असणं गरजेचं आहे असं वाटतंय, बिकॉज डू यू थिंक द गव्हर्नमेंट ऑल्सो इन इंडिया और महाराष्ट्र शुड थिंक अबाउट, आता वॉकिंग लेन्स करताच आपण तिकडे फार मारामारी होते आपल्याला, जिकडे आपण म्हणतो ना फुटपाथ, तर त्याच्यापेक्षा वेगळं आता सायकलिंग करता एखादी लेन मिळणं हे कसं शक्य आहे मला माहित नाहीये. पण डोंट यू थिंक इफ यू आर टॉकिंग अबाउट कॉन्झर्वेशन ऑफ नेचर और पोल्युशन फ्री
इंडिया, त्याच्यामध्ये हा एक फॅक्टर असणं गरजेचं आहे. आहे नक्कीच आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्याकडे भरपूर पाहिजे. हम्म. त्याच्या व्यतिरिक्त रोड सेन्स लोकांना पाहिजे, जी नाहीये लोकांकडे. रोड सेन्स कुठेही पार्क करणं. हम्म. आता आपल्याकडे दहिसरला एक सायकलिंग लेन आहे ब्रिजच्या बाजूला. हो, हो. बट यू गो दॅर, तिकडे हारवाला दुकान लावतो. मग तिकडे गाय पण उभी राहते चरायला, ते लोक गायवाले गाय बांधून ठेवतात तिकडे, तिकडे गाड्याही पार्क होतात. इट्स सॅड ना. मला असं वाटतं की आय आय थिंक पीपल शुड टेक इट सिरियसली ॲज दिस कॅन बी अ गुड वे की आपण म्हणतात ना समाजाला बदलू शकतो. सायकलिंग विल नॉट कॉस्ट यू व्हेरी हेवी अमाऊंट ऑन युअर पॉकेट, बट हॅव्हिंग अ बायसिकल अँड मुव्हिंग अराउंड बिटवीन दहिसर बोरिवली, मे बी तुम्ही आसपास जरी चालत, आय मीन चालवत गेलात सायकलला, तरी तुमची तब्येत चांगली राहील, तुम्ही फिट राहाल. आणि ह्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कॉस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. इफेक्टिव्ह आहे. हो. पेट्रोल डिझेल has बिकम सो एक्सपेन्सिव्ह, सो हो. buying out a cycle for 4-5,000 rupees and taking it out for a short ride, it is cost effective. इट्स अ वन टाइम इन्व्हेस्टमेंट, बट इट इज वर्थ इट. सुशांत, मला अजून एक विचारायचं आहे की व्हॉट इज युअर डाएट वगैरे, म्हणजे काय फेवरेट पोस्ट राईड मील काय असतं, किंवा व्हॉट इज युअर, डू यू ट्रीट युअर सेल्फ विथ समथिंग वन्स यू फिनिश युअर रेस म्हणा किंवा प्रॅक्टिस म्हणा? लॉंग डिस्टन्स मील नंतर, लॉंग डिस्टन्स राईड नंतर मील म्हणजे प्रोटीन. बरं. प्रोटीन इंटेक आम्ही करतो. तसं बॉइल्ड चिकन आहे, किंवा जे व्हेज खातात त्यांना पनीर. आणि लो फॅट डाएट, लो फॅट, जिकडेपर्यंत होईल लो फॅट डाएट घ्यावा, प्रोटीन्स घ्यावे, आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवावं. कारण सायकलिंग कसं आहे, इट टेक्स अ टोल ऑन युअर बॉडी. तुम्ही जेव्हा लॉंग डिस्टन्स राईड करणार 200 इट टेक्स अ टोल ऑन युअर बॉडी. स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, जसं इलेक्ट्रॉल आहे किंवा ग्लुकोजचे जे काही ड्रिंक्स आहेत, ग्लुकॉन डी वगैरे, किंवा लिंबू सरबत आहे, नारळ पाणी आहे, हो. ते आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवणं हे गरजेचं आहे. सो यू कॅरी इट विथ यू ऑन द बायसिकल, दोज पीपल हु आर इन टू सायकलिंग, येस सो यू कॅरी इट इन येस द सो वी पाउच हॅव, वगैरे? हो आमच्याकडे बॉटल्स असतात, बॉटल ठेवायला स्टँड असतं हो, सायकलिंग मध्ये. हो, हो. सो वी कॅरी अबाउट 2 to 3 बॉटल्स ऑन द बायसिकल इट्स. बरं, बरं. तिकडे रिफिलिंगची गरज आहे, तिकडे आम्ही रिफिलिंग करतो. हम्म, आणि हम्म. आय प्रिफर नारळ पाणी, कारण ते नॅचरल आहे, त्याच्यामध्ये म्हणजे ते पटकन हायड्रेट करतं बॉडीला, रिकवर फास्ट होतं बॉडी. अच्छा. मग माझा असं अजून एक असा प्रश्न आहे. अगेन आय एम आस्किंग यू ऑल दिस बिकॉज वी आर कनेक्टिंग विथ पीपल हु आर ॲब्सल्युटली नॉट इवन अवेअर ऑफ व्हॉट सायकलिंग इज, बरोबर? त्यामुळे हा असं असा छंद किंवा अशी हॉबी किंवा हे असं प्रोफेशनल हे नाही ना की फक्त मोठ्या लोकांनाच परवडू शकेल. आता दररोज चिकन खाणारी माणसं किंवा पनीर सगळ्यांनाच अफोर्ड होता येईल असं नाही. तर इज देअर नाहीये. एनी ऑल्टरनेटिव्ह थिंग विच यू कॅन ऍडवाइज पीपल की भाई? सोया सोया खाऊ शकता तुम्ही, हो. सोया चंक्स यू कॅन हॅव. बरं, बरं, बरं. सोया चंक्स इज अल्टरनेटिव्ह आहे. आणि सर्व भाज्या खाणं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स यू शुड हॅव. ओके, ओके. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग पोटॅटोज अँड ऑल, म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. हेल्दी डाएट इज हेल्दी व्हॉट यू. डाएट. व्हेरी गुड, येस. व्हेरी गुड. सो ओके. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, सलाड अवॉइड झाले अवॉइड जंक त्याच्यामध्ये. फूड, राईट? अवॉइड जंक फूड. अवॉइड जंक फूड. आणि मेन तर कडधान्य आले आपले. बरं. मूग आहे, मटकी आहे, त्याचं एक सलाड. आपण पीनट्स आहेत, हम्म, सो वी कॅन, ग्राउंडनट आहे ते आपण, ग्राउंडनट वी कॅन बॉईल द ग्राउंडनट्स अँड वी कॅन हॅव दॅम. त्याचा एक सलाड असतो, तो पण प्रोटीन आहे, हम्म. विच इज इझिली अवेलेबल टू अस. ओके. सो फ्रेंड्स, लिसन टू व्हॉट सुशांत इज सेइंग. असं नाही की तुम्हाला दररोज चिकनच खाल्लं पाहिजे किंवा असं काही हे काय. सिम्पल जे काही त्यांनी आता हे सांगितलेले आहेत, आपण शेंगदाणे खाऊ शकतो, पीनट्स यू कॅन हॅव, किंवा अगदी ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हे आपण नेहमी आपल्या फूड इंटेकमध्ये ऍड करू शकतो. त्यामुळे यू डोंट रिक्वायर अ 5 स्टार डाएट टू बिकम अ ऑर्गनाइज सायकलिस्ट और प्रोफेशनल सायकलिस्ट. पण तुम्ही जर अगदी नॅशनल लेवलवरती वगैरे प्रयत्न करत असाल, तर ऑफकोर्स तुमचं डाएट एक वेगळ्या तऱ्हेने तुम्हाला मॅनेज करायला लागणार. अँड ऑफकोर्स सुशांत कॅन गाईड यू इन दॅट. मी सुशांतचा कॉन्टॅक्ट नंबर, इफ ही परमिट्स मी, माझ्या राईटअपमध्ये पण देईन. सो दॅट काही शाळांना कॉन्टॅक्ट करायचं असेल की भाई सुशांतचे काही एक्सपर्ट व्ह्यूज त्यांना हे करायचे असतील, किंवा त्यांना इंटरॅक्टिव्ह सेशन्स, जर सुशांत, विल यू बी व्हेरी कीन टू हॅव इंटरॅक्टिव्ह सेशन्स इन स्कूल्स अँड कॉलेजेस? शुअर शुअर सर, आम्ही दिलेलं पण आहे. म्हणजे ऑफ लेटली जेबीसीएन मध्ये बरं. आम्ही एक प्रोग्राम रन केला होता, जिकडे हम्म. वेंडर टॉक असतं त्यांचं, बरं. जेबीसीएन मध्ये.
सो दे हॅव अ वेंडर टॉक, आणि आम्ही तिकडे स्विमिंग आणि सायकलिंगचं इम्पॉर्टन्स लोकांना सांगितलं होतं. बरं बरं. आणि अशा भरपूर शाळा आहेत, जसा कपोल शाळा आहे कांदिवलीला. तिकडे पण आम्ही स्विमिंगचा इम्पॉर्टन्स, सायकलिंगचा इम्पॉर्टन्स, फिजिकल ऍक्टिव्हिटी. हम्म. कारण आता काय झालंय की द वर्ल्ड इज लाईक ऑन द इंटरनेट. हो सो मोस्टली पीपल आर ग्लूड टू इट. आणि म्हणजे आता लहान पोरं तुम्हाला दिसणार नाही खेळताना, कारण प्लेग्राऊंड राहिले नाहीयेत खाली. हो. देर आर नो प्लेग्राउंड, देर आर हार्डली एनी प्लेग्राउंड ऑर एनी ओपन स्पेसेस लेफ्ट फॉर द चिल्ड्रन. तर आम्ही त्यांना सांगतो तुम्ही कोणता तरी एक एक ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. कारण आज लहान मुलांमध्ये तुम्ही बघणार ओबिसिटी आहे, त्यांना मूड स्विंग्स होतात, दे आर इन स्ट्रेस, त्यांना मूड स्विंग्स होतात, ते चिडचिडे होतात. हम्म. सो हे लहान मुलांमध्ये होतं. तर ॲट अ व्हेरी अर्ली एज इट इज व्हेरी नेसेसरी टू डू अ फिजिकल ऍक्टिव्हिटी विच कीप्स यू फिट, नॉट ओनली फिजिकली बट मेंटली एज वेल. Very good. I'll be तर very आम्ही keen to collaborate with you, Sushant, with different schools. I'll approach some of the people who I know. आणि जर का आपल्याला असं काही व्याख्यान ठेवता आलं, इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवता आले, तर आय वुड रिक्वेस्ट यू टू बी अ पार्ट ऑफ इट. definitely. So we have, I was a part of a club called K Dolphin Club, which is located at Kandivli. बरं. So Kishore Shetty, a person, there is a he's our coach, our mentor, Kishore Shetty. So who has been doing this water therapy ज्याला म्हणतात. हो. ओके, सो स्विमिंग मधून आम्ही वॉटर थेरपीचे असे, म्हणजे जिकडे फिजिकली चॅलेंज्ड आहेत, ज्यांना अ, मुलं आहेत फिजिकली चॅलेंज, स्पेशली एबल्ड, त्याला आम्ही पाण्यामध्ये वॉटर थेरपी देतो. बरं. ज्याच्याने त्यांचे हात पाय वगैरे, त्यांचे मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग स्ट्रॉंग होतात, होते. आणि दे गेट म्हणजे त्यांना भरपूर बेनिफिट्स आहेत वॉटर थेरपीचे. बरं बरं. सो यू कंडक्ट सच काइंड ऑफ प्रोग्राम्स अँड तर इंटर. ते लोक करतात. सो आय एम कनेक्टेड विथ देम फॉर क्वाईट अ लॉंग टाइम. या. तर सो वी डू लॉट ऑफ these sessions in schools. So Kapol is one of the schools. Then we have JBCN in Daisar, Borivali rather. या. So even they have a swimming pool at their terrace. तर त्यांचे पण इकडे स्विमिंग एज अ लाईफ सेव्हिंग टेक्निक. तसं कोणतीही एक ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी, everybody should be very, should do one physical activity, whether it is walking, it is running, cycling, swimming, whatever he or she can. ओके ओके. So when we come to the last leg of our interaction, I want to ask you, besides cycling, what is your other hobby? Like, what do you feel gives you happiness, Sushan? Sushan? I go for swimming regularly. बरं. आणि ते So कुठे? that is, I go at Borivali MCF Swimming Club, बरं Manpeshwar Swimming Club. बरं. स्विमिंगला रोज जातो. तर दॅट गिव्स मी डिफरंट काइंड ऑफ हॅपीनेस. कारण आता मी तुम्हाला वॉटर वॉटर थेरपी बद्दल बोललो. हो. वॉटर इज वन थिंग, की आपण वॉटर पार्कला जातो, इट चेंजेस अवर मूड. हम्म. आणि तुमचा स्ट्रेस आहे ना, ते रिलीव्ह होतं. युअर टायर्डनेस, it True. it goes once you enter the water, it goes out, whether you are 80-year old or you are 8-year old. It Okay. has the same effect on all. Great. 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 So actually, I'm feeling very happy that I spoke to you today. आणि as we are departing from this interactive session, मला फक्त हे सांगायचं आहे की in case if we plan something at a school in Dahisar, what is the day convenient to you? Is it a weekend which is convenient, or any part of the week? If I tell you in advance, we can have this interactive session. So definitely we can decide in any, you can inform me in advance so that I can work out something. Definitely. Fair enough. So, Sushant, thank you that you gave your precious time. So thank आणि you so much. Thank you so much for having me on this show, because I know from the very beginning you have been doing so many things, and I true. really appreciate, because initially when when we were even as I speak of cycling, so because of cycling is one good thing that happened is we did a movie. I hope you remember. Yeah, So Aniket was a part of it. So true. there was a Marathi movie that we did, Mm. which is called Story Apan Khari Hai. Whatever. And so Aniket was one who started, and really I appreciate, the way he learned all the aspects of professional cycling, म्हणजे शूज Mm. घालणं काढणं, हेल्मेट. तर he also got involved. True, true. I'm so happy you introduced us to Aniket, and he also happened So to be. Yeah, yeah. You were saying something. so
सो दॅट इज सो ही ऑल्सो इज इज अ रेग्युलर, म्हणजे आधी फिटनेस असा सायकलिंग नव्हता बघत ऍज अ फिटनेस, बट आता तो सायकलिंग, तो पण सायकल चालवतो. So you might see him sometimes on the riverside bridge or बोरिवलीला आयसी कॉलनी मध्ये तुम्हाला चालताना, धावताना, सायकल चालवताना दिसेल. तो Hmm. बोलतो जिम करण्यापेक्षा बेटर आहे का आपण पूर्ण सराउंडिंग नेचर त्याची मजा घेत Yeah, फ्रेश एअर मध्ये आपण सायकल करू शकतो. we have met him several times, when he used to be walking or, maybe as what you said, cycling. पण आम्ही त्याला रस्त्यावर चालताना पाहिलेलं आहे अनेक वेळा. Thanks to you येस. that you have given and inspired him, नो, डोंट थँक मी to do सर. something. So, thanks again for your तर time. आपल्याला जे काही करता येईल ते आपण जी. डेफिनेटली फिजिकल ऍक्टिव्हिटी प्रत्येकाच्या, आय होप इवन यू आर इन टू फिटनेस, Yeah, आय नो दॅट. thank you. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी, आय नो यू ऑल्सो नो द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी अँड टुडेज वर्ल्ड वेर एव्हरीथिंग इज इलेक्ट्रॉनिक, मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स, कम्प्युटर्स, टीव्ही अँड ओटीटी जे आलेलं आहे. मी Hmm. लोकांना बघतो सतत ते ओटीटी वरती सिरीज बघत असतात. They're glued to तर that, एक yeah. ग्लूड टू दॅट, सो त्याच्यामुळे त्यांचे आजारपण पण वाढले आहेत ना, ओबिसिटी आली, किंवा लोकांना जॉईंट पेन आहे. नी भरपूरसे लोक मी बघतो दे आर गोइंग फॉर नी ट्रान्सप्लांट टुडे. Hmm. Hmm. तर ते एक्सरसाइज विल हेल्प यू मला इन एक मेंटेनिंग युअर हेल्थ. सजेशन द्यायचंय, सुशांत. आय हॅव अ फ्रेंड ऑफ माइंड ॲट ग्रीन गार्डन ग्रुप नावाचा, रुस्तमजीच्या इकडे एक छान गार्डन आहे वे पीपल गो फॉर अ वॉक. कळलं की नाही? सो त्यांच्याबरोबर मी ऑलरेडी बोलणं केलं. प्रवीण जाधव साहेब आहेत ते. तर आपण त्यांच्या इथे एक शेड एरिया विच इज शेडेड, वी कॅन हॅव अ वन टू वन मीट विथ पीपल अँड वी कॅन हॅव अ काइंड ऑफ अ डिस्कशन ओव्हर देअर. तसं आपण अरेंज करूया. Maybe in the next डेफिनेटली 15, 20 डेफिनेटली days, सर. we'll plan it out. येस सर, शुअर शुअर, हंड्रेड Okay? पर्सेंट Thank you and हंड्रेड God bless पर्सेंट you for your Thank you so much, sir, for energy. having me this show. You take care of yourself. Okay, bye Yes, bye. yes. God bless you, my friend. Bye.